नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण किड्स टिफिन रेसिपीची ही तिसरी रेसिपी पाहणार आहोत, ज्यात आपण बनवणार आहोत हे पनीर रोल किंवा तुम्ही ह्याला पनीर रॅप सुद्धा म्हणू शकता। अगदी व्यवस्थित अशा भाज्या घालून बनवलेले हे पनीर रोल अगदी चटपटीत आणि झटपट तयार होतात। तर इथे वाजलेले आहेत सकाळचे 5:30। सकाळ झालेली आहे आणि माझी झालेली आहे टिफिन बनवण्याची तयारी सुरू। बाहेर अजूनही थोडासा अंधार आहे, मात्र वातावरण खूपच प्रसन्न आहे। चला तर मग आता आपण लवकरच आपल्या टिफिनला सुरुवात करूया। तर हे पनीर रोल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बोलमध्ये 1.5 टेबलस्पून एवढं मी दही घेतलेलं आहे। अर्धा टेबलस्पून एवढं आलं लसूणची पेस्ट मी इथे घेते। आलं लसूणची पेस्ट थोडी जास्तच बनवून मी फ्रीझरमध्ये स्टोर करते, जेणेकरून ती ऐनवेळी वापरता येते। आता छान अशा कलरसाठी मी यात घालते लाल काश्मीरी मिरची पावडर साधारण 1 टेबलस्पून व 1/4 टीस्पून एवढी हळद सुद्धा मी यात घातलेली आहे। छान चवीसाठी आपण यात घालूया 1 टेबलस्पून एवढी धना जिरा पावडर। त्याचप्रमाणे अगदी चिमूटभर एवढा हिंग सुद्धा आपण यात घातलेला आहे। अर्धा टेबलस्पून मी आपला घरचा गरम मसाला घातलेला आहे, यामुळे तिखटपणा येईल जरासा। त्याचप्रमाणे थोडीशी कसुरी मेथी सुद्धा मी यात घालते आणि अर्धा टेबलस्पून एवढा हा विकतचा गरम मसाला मी यात घातलेला आहे। आता हे जे मसाले आहेत हे दह्यासोबत आपल्याला अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ। तर हे मसाले आपल्याला दही सोबत व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत। आणि आता यावेळी आपण यात बेसन घालत नाही आहोत, हे लक्षात घ्या। टिक्का बनवताना साधारण आपण बेसन घालतो, तर आपण टिक्का नाही बनवणार आहोत आता यात मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे सुद्धा मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे 200 ग्रॅम एवढं पनीर मी घेतलेलं आहे। पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे कापून घ्या। मी सध्या हे थोडंसं लांबट आकारामध्ये कापते, जेणेकरून आपल्याला जे रॅप बनवायचे आहेत त्याच्यामध्ये ह्याला अगदी व्यवस्थित असं आपल्याला फील करता येईल। तर थोड्या लांबट आकारामध्ये मी हे पनीरचे पीस कापून घेतलेले आहेत व त्यानंतर हे सगळं जे पनीर आहे ते आपल्या मॅरिनेशनमध्ये अगदी व्यवस्थित असं आपल्याला कोट करून घ्यायचं आहे। ते पहा, हलक्या हाताने पनीरचे तुकडे होणार नाहीत, अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा मसाला सगळ्या पनीरला कोट करेल अशा पद्धतीने आपण इथे छान असं याला मिक्स करून घेतलेला आहे। आता हा बोल जो आहे तो अगदी 2 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण ज्या इतर भाज्या आहेत त्या कापून घेऊया। तर इथे आपण भाज्यांमध्ये घेणार आहोत 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची व 1 कांदा। तर चला आपण लगेच हे कट करून घेऊया। कट करण्यासाठी टोमॅटो, शिमला मिरची स्वच्छ धुतल्यानंतर मी अशा पद्धतीने देठ काढून हे टोमॅटो जे आहेत ते स्कूप आउट करून घेतलेले आहेत। ह्यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता ह्याच्या टोमॅटोचे बारीक बारीक असे आपण पीस करून घेऊया। फार जास्त बारीक करायचं नाही, आपल्याला टोमॅटो मशी करायचा नाही आहे, तर त्याचे पीस राहिले पाहिजेत, मात्र ते शिजले पाहिजेत, म्हणजे मुलं पटकन ते खाऊ शकतील। ते पहा, अशा पद्धतीने मी टोमॅटो इथे कट करून घेतलेला आहे। आता जी शिमला मिरची आहे ती सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे। शिमला मिरची सुद्धा कट करताना त्यामध्ये जो व्हाईटवाला पार्ट असतो तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे। त्याचप्रमाणे त्यातल्या बिया सुद्धा काढायच्या आहेत व अशाच पद्धतीने प्रथम लांबट लांबट असं कापून त्यानंतर मधून एक चीर देऊन आपण शिमला मिरची सुद्धा कट करून घेणार आहोत। ते पहा, अशा पद्धतीने सगळी शिमला मिरची मी इथे कट करून घेतलेली आहे। व आता आपण इथे घेतलेला आहे अर्धा कांदा। आपण 1 कांदा घेतला होता, ज्यातला अर्धा कांदा आपण पनीर सोबत शिजवून घेणार आहोत व अर्धा कांद्याचे जे स्लाइस आहेत ते आपण रॅपमध्ये घालणार आहोत। तर अर्धा कांदा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापल्यानंतर ह्याच्या सगळ्या पाकळ्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण गॅसवर पॅन ठेवूया व पॅन गरम झाला की यात आपण घालूया थोडंसं तेल। आता इथे तेल तुम्ही राईचं वापरू शकता किंवा रेग्युलर जे तेल वापरता तेही वापरू शकता। तर आता इथे तेल व्यवस्थित पॅनमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्या इथे अगदी 2 मिनिटांसाठी टॉस करून घ्यायच्या आहेत। तर व्यवस्थित असा ह्याचा कच्चेपणा गेला की त्यानंतर आपण ह्यात पनीर घालणार आहोत। तर फार जास्त नाही, हलक्यासा क्रंची असतील तोपर्यंतच आपण परतवूया व नंतर पॅनमध्येच त्याला साईडला करून ठेवूया। आता ह्या थोड्याशा शिजत आहेत तोपर्यंत उरलेल्या अर्ध्या कांद्याचे सुद्धा मी स्लाइसेस करून घेते व त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मी याला व्यवस्थित असं चोळून ठेवते, जेणेकरून आपल्याला ह्याला रॅपमध्ये व्यवस्थित पेरता येईल। तर आता हे मी बाजूला करून ठेवते। तुम्ही पाहू शकता इथे जे भाज्या आपण पॅनमध्ये घातल्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित अशा टॉस झालेल्या आहेत। तर त्यासुद्धा आता मी एका साईडला करते व तेल जे आहे उरलेलं त्याच तेलामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे। हे पहा, आता ह्या भाज्या सगळ्या बाजूला केलेल्या आहेत आणि हे मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते मी इथे पॅनमध्ये घालते। छान असा आपला मसाला जो आहे तो पूर्ण आपल्या पनीरला कोट झालेला आहे। आता व्यवस्थित असा आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे।
साधारण एक 5 मिनिटासाठी तरी आपण नंतर झाकण लावून ह्याला एक वाफ काढणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो सगळ्या भाज्यांना सुद्धा व्यवस्थित कोट करेल व आपलं पनीरसुद्धा छान मुरेल त्यामध्ये. तर हे पहा, एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर मी ठेवते झाकण व आता 5 मिनिटं ह्याला एक वाफ काढते. तोपर्यंत आपण रॅपसाठी लागणारा डो बनवून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ व त्यामध्ये 1 चमचा एवढं मी तूप घातलेलं आहे व हे तूप सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला जे पीठ आहे ते अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे. आपण मळते वेळी यामध्ये जे तूप याला चोळून घेतलं होतं त्यामुळे आपण हे जे रोल बनवणार आहोत ते अगदी खुसखुशीत होतील व छान असे बाईट घेताना एकाच बाईटमध्ये ते तुटतील. तर व्यवस्थित असं पाणी घालून याला मऊसर आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं पीठ मळल्यानंतर आपण अगदी 5 मिनिटासाठी ह्याला रेस्टसाठी ठेवूया व त्यानंतर आपण आपले जे पराठे आहेत त्याचे आपण लच्छा पराठे बनवणार आहोत, तर ते बनवून घेऊया. तर आता ते मी रेस्टसाठी बाजूला ठेवते. तोपर्यंत इथे भाज्यांवरचं झाकण मी काढलेलं आहे व तुम्ही पाहू शकता पनीरचा जो मसाला होता त्याने हलकंसं पाणी सोडलेलं आहे. आता ह्या सगळ्या भाज्या या पनीरच्या मसाल्यासोबत मिक्स करून अगदी व्यवस्थित असं आपण ह्याला परतवून घेऊया. यात आपल्याला अगदी थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे, तर ती मी घालते. साधारण 1/4 टीस्पून एवढी काळी मिरी पावडर मी यामध्ये घातलेली आहे. व आता पुन्हा एकदा ह्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. साधारणतः 5 मिनिटं अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये अगदी अर्धा टेबलस्पून एवढं तूप घालणार आहोत, जेणेकरून आपल्या पनीरला छान अशी चव येईल. ते पहा, अगदी व्यवस्थित असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे व तुम्ही पाहू शकता छान असं आपले जे मसाले आहेत ते सगळ्या भाज्यांना आणि पनीरला त्यांनी कोट केलेलं आहे. आता यात मी तूप घालते व त्यानंतर गॅस बंद करून आपण ही भाजी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. जर तुम्ही मुलांना ही भाजी वेगळी चपातीसोबत खायला देणार असाल तर ही याच प्रमाणामध्ये ठीक आहे. मात्र यातलं थोडंसं मॉइश्चर कमी करायचं होतं, म्हणून झाकण काढल्यानंतर आपण पुन्हा 5 मिनिटं याला व्यवस्थित परतवून घेतलं. नाहीतर आपले रोल जे आहेत ते फिलिंगने सॉगी झाले असते. तर हे पहा, आता ही भाजी आपली इथे छान तयार झाली आहे. थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते आणि आता आपले लच्छा पराठा आपण तयार करून घेऊया. लच्छा पराठा बनवण्यासाठी आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा एक गोळा घेऊन मी त्याची व्यवस्थित अशी एक चपाती लाटून घेते. व्यवस्थित चपाती लाटल्यानंतर आपण यावरती अगदी थोडंसं तूप लावायचं आहे व तूप अगदी व्यवस्थित असं हाताने आपण पसरवून घेणार आहोत. जे आपले पराठे आहेत त्याला छान असे पड सुटले पाहिजेत. ते पहा, चपाती लाटून झालेली आहे. आता यावरती मी थोडंसं तूप टाकते व हाताने त्याला व्यवस्थित असं सगळ्या चपातीला पसरवून घेते. थोडंसं सुक्कं पीठ जे आहे ते आपल्याला ह्यावरती भुरभुरायचं आहे, जेणेकरून पड आहेत ते छान असे सुट्टे होते. तर आता पराठा बनवण्यासाठी इथे हे रोल करताना एकावर एक असे आपल्याला पदर घ्यायचे आहेत. त्यामुळे हे जे पराठे आहेत हे फारच खुसखुशीत तयार होतात व पडसुद्धा ह्याचे जे आहेत ते अगदी वेगळे वेगळे होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्याला रोल करून घेतलेला आहे व आता ह्याचा एक राऊंड करून घ्यायचा व पुन्हा एकदा सुक्या पिठामध्ये ह्याला डस्ट करून आपल्याला व्यवस्थित अशी ह्याची चपाती करून घ्यायची आहे. ते पहा, अशा पद्धतीने हा रोल झालेला आहे. आता पुन्हा एकदा पिठामध्ये याला व्यवस्थित असं कोट करून मी ह्याला छानपैकी लाटून घेते. हे लच्छा पराठा तुम्ही गरमागरम तर हे छान लागताच, मात्र थंड झाल्यावरती सुद्धा हे इतकेच खुसखुशीत राहतात. कधीतरी तुम्ही सुद्धा नॉर्मल भाजीसोबत सुद्धा हे लच्छा पराठा ट्राय करून पहा, फारच छान तयार होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने आता माझा हा पराठा इथे लाटून झालेला आहे. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. आता आपण हा पराठा जो आहे तो छानपैकी दोन्हीही बाजूंनी शेकून घेऊया. तर हे पहा, व्यवस्थित असं तव्यावरती आता मी पराठा टाकते व दोन्हीही बाजूंनी अगदी छान अशा सोनेरी रंगावरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. इथे हा पराठा भाजतोय तोपर्यंत साईडला मी अजून एक पराठा तयार करून घेते. मला डब्यात 2 रोल द्यायचे आहेत, तर मी 2 पराठे सध्या बनवून घेते. तर हे पहा, दुसरा पराठासुद्धा सेम पद्धतीने आपल्याला पहिले पूर्ण एक चपाती बनवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती थोडंसं तूप व सुक्कं पीठ भुरभुरवून आपल्याला छान असं त्याला प्लेटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित असा त्याचा रोल करून पुन्हा एकदा पिठात डस्ट करून त्याची आपण चपाती तयार करून घेणार आहोत. इथे तोपर्यंत आपण हा जो पराठा बनवला होता तो एका बाजूने व्यवस्थित असा शेकला गेलेला आहे. दुसरी बाजू आपण परतवून ती सुद्धा व्यवस्थित अशी शेकून घेणार आहोत व त्यानंतर दोन्हीही बाजूंनी अगदी व्यवस्थित तूप लावून खरपूस असे हे लच्छा पराठा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता मी यावरती तूप लावून घेते. दोन्हीही बाजूंनी मी तूप लावते व अगदी व्यवस्थित असा आपला जो पराठा आहे तो इथे शेकला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला पराठा इथे तयार झालेला आहे.
दुसरा पराठासुद्धा आता मी इथे तयार करून घेते व त्यानंतर आपण हा पराठा या भाजीसोबत कसा असेंबल करायचा आहे ते सुद्धा पाहूया। तर इथे माझा दुसरा पराठासुद्धा तयार झालेला आहे। तो सुद्धा अशाच पद्धतीने दोन्हीही बाजूंनी सोनेरी रंगावरती शेकून तूप लावून मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने माझे हे 2 लच्छा पराठा इथे तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला दाखवते हे लच्छा पराठा जे आपण बनवले होते ह्याला किती छान असे पदर सुटलेले आहेत व अगदी खुसखुशीत असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत। आता एका फ्लॅट सरफेसवरती हा पराठा ठेवून ही जी भाजी आहे ती आपल्याला यामध्ये पेरायची आहे व पनीर आपण थोडंसं यामध्ये स्मॅश करणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण बाईट घेऊ तेव्हा प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला याचा मसालासुद्धा येईल। तर अगदी व्यवस्थित अशी भाजी मी यामध्ये पेरून घेतलेली आहे। आता सँडविचसाठी लागणारी जी हिरवी चटणी असते ती सुद्धा मी यावरती थोडीशी अशी टाकते, त्यामुळे आपला जो रोल आहे तो अगदी चटपटीत असा तयार होतो। हिरवी चटणी थोडी जास्तीचीच करून मी फ्रीझरमध्ये स्टोर करते, साधारण 6 महिने ही चटणी अगदी व्यवस्थित राहते। आज मला पराठे करायचे होते म्हणून रात्री ही फ्रीझरमधून काढून मी फ्रीजमध्ये ठेवली होती व ही एवढी मेल्ट झालेली आहे। पुन्हा एकदा वापरल्यानंतर मी तिला फ्रीझरमध्ये स्टोर करायला ठेवणार आहे। आता या रोलमध्ये आपण टोमॅटो केचप व आपण स्लाइस केलेला कांदा जो होता तो सुद्धा मी थोडासा पेरून घेतलेला आहे व आता दोन्हीही हातांनी ही भाजी थोडीशी आतमध्ये सरकवत अगदी टाईट असा आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे। ते पहा, हा रोल आपला इथे तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने दुसरा जो लच्छा पराठा आहे त्याचा सुद्धा रोल आपण बनवून घेऊया। सेम प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा या रोलमध्ये भाजी, त्याचप्रमाणे आपण बनवलेली जी हिरवी चटणी आहे ती, टोमॅटो केचप व कांद्याच्या काही स्लाइस घालून आपण अगदी टाईट असा ह्याचा रोल बनवून घेऊया व हे रोल आपण मधून कापणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असे आपले हे 2 पनीर रोल इथे तयार झालेले आहेत। आता डब्यामध्ये एवढा मोठा रोल दिला तर मुलांना खायला थोडंसं अवघड जातं, म्हणून हे दोन्ही रोल मी मधून अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत व आपले पनीर रोल इथे रेडी झालेले आहेत। आता मी हे डब्यामध्ये पॅक करते। तर इथे डब्यात मी दिलेले आहेत पनीर रोल व त्यासोबत काही नाचोस। आज इथे ॲपल दिलेला नाही, कारण पनीर रोल हे माझ्या मुलाचे फारच फेवरेट असल्यामुळे फक्त पनीर रोलमुळेच आज आमचं पोट भरणार आहे व डब्बा नक्कीच फिनिश होईल। तर तुम्ही सुद्धा अगदी चटपटीत व झटपट असे तयार होणारे पनीर रोल लवकर ट्राय करून पहा। पनीर रोल बनवण्यासाठी साधारण मला इथे 35 मिनिटं लागलेली आहेत, ज्यामध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा थोडा वर खाली अरेंज करण्यापासूनचा सगळा टाईम काउंट झालेला आहे। तर साधारण 28 मिनिटामध्ये माझी ही पूर्ण रेसिपी झालेली आहे। तुम्ही सुद्धा लवकर ही रेसिपी ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असे काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत एन्जॉय।